नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सायली जानकीला भेटायला पुन्हा मागे वळते. ती धावत जानकीकडे येते. जानकी विचारते, सायली काय झाले? काही बोलायचं राहिले का? काही विसरलीस? सायली म्हणते, नाही ग, मी काही विसरलं नाही. उलट आता मला सगळं आठवलंय. जानकी विचारते, म्हणजे काय आठवलं काय तुला? सायली म्हणते, अगं जानकी, आत्ता आतमध्ये तू जिची ओळख माया अशी करून दिलीस तीच मकरंदची बहीण आहे ना माया. आपल्या अनाथाश्रम बाहेर आली होती, ती चिखलात पडली होती, तोंड साफ करत होती. मी तिला बघितलंय. अगं उद्धट माया ती हीच आहे, माझी पूर्ण खात्री आहे. सायलीचं बोलणं ऐकून जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. सायली गेल्यावर जानकी आत येते. ती मायाला म्हणते, माया, तुझ्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे. काही सांग तुझ्याबद्दल. माया सगळं पाठ केल्यासारखं बोलते. माया म्हणते, जानकीताई, मी मुंबईला राहते हे तर तुम्हाला माहितीच आहे. मी तिथेच सोमण पाटकर या कॉलेजमध्ये शिकलेले आणि त्यानंतर खूप 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 इंटरव्ह्यू दिले आणि एका ठिकाणी जॉब लागला. आणि त्यानंतर त्या मास्कमॅनने काय केलं तुम्हाला माहितीच आहे. ही अशी आहे माझी कहाणी. जानकी म्हणते, सगळं पाठ केल्यासारखं बोलतेस तू. मायाला कळतं की जानकीला आपल्यावर संशय आलाय. माया आपलं तोंड लपवत रूममध्ये जाते. माया मनात म्हणते, त्या जानकीला नक्कीच माझ्यावर संशय आलाय. आता तिचा संशय खरा ठरण्याच्या आत मला काहीतरी केलं पाहिजे. माया आपली पर्स उचलते आणि तिथून जात असते. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी मायाला थांबवते. माया घाबरलेली असते. आता जानकीला सगळं सत्य तर कळलंय मायाचं, पण मायाला ती कशी एक्सपोज करते आणि तिला जेलची हवा कशी खायला घालते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला घाण स्वप्न पडतं. एक सावली दुसऱ्या सावलीला मारते असं दिसतं. जानकी दचकून उठते आणि तिला जे काही स्वप्न पडले ते ऋषिकेशला सांगते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तो मकरंद मागे लागलाय ना, त्यामुळे तुला तसा भास होत असेल. तू झोप, आराम कर, सगळं ठीक होईल. ऋषिकेश जानकीला झोपायला सांगतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे एकत्र चहा नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात माया तिथे धावत येते. माया म्हणते, जानकीताई, लता काकू घरात नाही आहेत, कुठे गेल्यात त्या? सगळ्यांनाच टेन्शन येतं. सगळे नाश्ता सोडून लताला शोधायला निघतात. मंदिरात, आसपास सगळीकडे लताला शोधतात, पण लता कुठेच सापडत नाही. जानकीचं इथं टेन्शन वाढत असतं. तिला भीती वाटते की लताला काही झालं तर नसेल ना. जानकी एकदा लताच्या रूममध्ये जाते आणि जानकीला तिथे एक चिठ्ठी सापडते. जानकी ती चिठ्ठी वाचते. त्यात लिहिलेलं असतं की, जानकी, मी आल्यापासून तुझ्या आयुष्यात फक्त संकटच आली आहेत आणि त्यामुळे आता तुझ्या आयुष्यामध्ये जास्त संकट नको, माझ्यामुळे त्रास नको, म्हणून मी हे घर सोडून निघून जाते. मला माफ कर गं जानकी. जानकी ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी बाहेर येते आणि सगळ्यांना ती चिठ्ठी दाखवते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझ्या आईला आम्ही शोधून आणतो. लता काकू जास्त लांब गेल्या नसतील, आम्ही जातो आणि त्यांना थांबवतो. सौमित्र, सारंग, ऋषिकेश लताला शोधायला बाहेर पडतात. ते तिघं लताला सगळीकडे शोधतात, पण लता काही सापडत नाही. ते ठरवतात की पोलीस चौकीत जायचं आणि पोलिसांना इन्फॉर्मेशन देऊन ठेवायची. लता गायब झाली हे सांगून ठेवायचं. ते तिघं पोलिसांकडे जातात आणि लता गायब झाली हे सांगतात. तर इथे जानकी दुपारसाठी स्वयंपाक करत असते. माया म्हणते, जानकीताई, तुमचं स्वयंपाकात लक्ष नाही आहे, तुम्ही बाजूला व्हा, मी आहे ना, मी करते. जानकी म्हणते, नाही हां, मला माहिती आहे, माझी आई दुपारपर्यंत नक्की येईल. ती आली ना की मी तिला गरम गरम जेवायला वाढेल. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. जानकी म्हणते, माझी आई आली, मी दरवाजा उघडते. माया म्हणते, जानकीताई, तुमचे हात खराब आहेत ना, तुम्ही हात धुवा, मी दरवाजा उघडते. माया दरवाजा उघडते. जानकीची मैत्रीण सायली आलेली असते. सायली दार उघडल्या उघडल्या मायाला बघते आणि तिला आतून असं वाटतं की या मुलीला कुठेतरी बघितलंय, पण सायलीला आठवत नाही की हिला कुठे बघितले. सायली खूप विचार करत असते. जानकी तिथे येते. सायली जानकीला भेटते. दोघी गप्पा मारत असतात. जानकी माया सायली यांची ओळख करून देते. सायली म्हणते, मी तुला कुठेतरी बघितलंय, आपण भेटलोय का कधी? माया म्हणते, नाही, आपण कधीच भेटलो नाही. माया किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक करायला लागते. तिला स्वतःचाच राग येत असतो. या बाईला कुठेतरी बघितलंय, पण कुठे बघितलं हे तिला आठवत नाही. मायाला स्वतःचाच राग येतो आणि ती स्वतःच्या कानाखाली मारून घेते. पिठाचे हात असल्यामुळे तिच्या तोंडाला पीठ लागतं.
तर इथे सायली जानकी बोलत असतात. जानकी तिच्या आयुष्यामध्ये जे काही वादळ आले, मकरंदने जी काही संकटं पेरली आहेत त्याबद्दल सायलीला सांगते. सायली म्हणते, जानकी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं चांगलं होणार आहे. सायली जानकीचा निरोप घेते आणि निघत असते. जानकी मायाला म्हणते, माया चल आपण सायलीला बाहेर सोडायला जाऊ. जानकी माया सायलीला बाहेर सोडायला येतात. सायली कारमध्ये बसते आणि निघत असते. इथे जानकी मायाला म्हणते, माया तुझ्या तोंडाला पीठ लागले. जानकी मायाच्या तोंडाला लागलेलं पीठ साफ करून देते. सायली कारमध्ये बसून मायाकडे बघते. तिला आठवतं की हीच ती माया जी आपल्या अनाथाश्रम बाहेर आपल्या तोंडावरचा चिखल बाजूला काढत होती. सायली मनात म्हणते, ही जानकी अशी का म्हणाली की मकरंद सापडत नाही आहे, मकरंदचा सुगावा लागत नाही आहे, आणि ही मकरंदच्या बहिणीला तिने घरात ठेवलं आहे आणि म्हणते मकरंदचा सुगावा लागत नाही. म्हणजे जानकीला माहितीच नाही आहे की ही माया मकरंदची बहीण आहे. सायली आपली कार थांबवते आणि धावत जानकीकडे येते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.